नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवर. आज आपण पीक विमा संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजेच पीक विमा योजनेत कोण किती नुकसान भरपाई देईल व हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणते ते 12 जिल्हे आहेत ज्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोणते 12 जिल्हे आहेत ज्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत. सदरची योजना ही एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन 2025-26 या 1 वर्षाकरिता 80 जसे 110 कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. यामध्ये किती टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे हे बघूयात. जिल्हा समूहातील विमा संरक्षित रक्कम 1000 रुपये असून बर्न कॉस्ट 15% आहे. विमा कंपनीने दिलेला विमा हप्ता दर 10% असून त्याप्रमाणे एकूण विमा हप्ता रक्कम 100 रुपये आहे. जमा विमा हप्त्याच्या 110% नुसार विमा कंपनीचे दायित्व रक्कम 110 रुपये राहील. विमा संरक्षित रकमेवरील बर्न कॉस्ट 15% नुसार एकूण विमा हप्ता रक्कम 150 रुपये राहील. तसेच सदर बर्न कॉस्ट रकमेच्या 110% प्रमाणे विमा कंपनीचे दायित्व रक्कम 165 रुपये राहील. योजनेच्या तरतुदीनुसार जमा विमा हप्त्याच्या 110% पेक्षा बर्न कॉस्ट नुसार 110% प्रमाणे येणारी रक्कम जास्त असल्याने विमा कंपनीचे जास्तीत जास्त दायित्व 165 रुपये राहील. तसेच विमा कंपनीचा नफा मर्यादा जमा विमा हप्त्याच्या 20% प्रमाणे रक्कम 20 रुपये राहील. तर ही नुकसान भरपाई म्हणजेच पीक विमा कोणत्या परिस्थितीत भेटणार आहे, म्हणजे नुकसान भरपाई किती झाली असेल त्याप्रमाणे हा विमा मिळणार आहे ते पाहूयात. परिस्थिती 1, जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई 200 रुपये असल्यास बर्न कॉस्ट नुसार 110% प्रमाणे विमा कंपनी 165 रुपये नुकसान भरपाई अदा करेल व राज्य शासन 35 रुपये नुकसान भरपाई अदा करेल. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई 160 रुपये असल्यास बर्न कॉस्ट नुसार 110% प्रमाणे विमा कंपनी संपूर्ण 160 रुपये नुकसान भरपाई अदा करेल. तसेच परिस्थिती 3 व 4 पाहूया. परिस्थिती 3, जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई 95 रुपये असल्यास विमा कंपनी संपूर्ण 95 रुपये नुकसान भरपाई अदा करेल व विमा कंपनीने स्वतःकडे 5 रुपये नफा ठेवेल. परिस्थिती 4, जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई 50 रुपये असेल तर विमा कंपनी संपूर्ण 50 रुपये नुकसान भरपाई अदा करेल. विमा कंपनी स्वतःकडे 20 रुपये नफा ठेवून उर्वरित 30 रुपये राज्य शासनात परत करेल. तर ही होती पीक विमा संबंधी माहिती. ही माहिती आपण लोकमतच्या ऑफिशियल वेबसाईट वरून घेतलेली आहे. तर अधिक माहितीसाठी आपण लोकमतच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता.